दसरा मेळाव्यामध्ये राज उद्धव युतीची घोषणा होणार का? कारण दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं असं राऊतांनी म्हटलंय। दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं हे विधान आहे। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तर तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आधी करू। आमचा काय संघाचा दसरा मेळावा नाहीये। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होत नाही। ती परंपरा व्यासपीठावरची सुद्धा असते आणि त्या योजनेची सुद्धा असते। भाऊबंदकी जी आहे ते एकत्र येणं ही चांगली गोष्ट आहे। राजकीय दृष्ट्या जर दोन भाऊ एकत्र येऊन जर काही निर्णय घेत असतील तेही चांगली गोष्ट आहे। शेवटी कसं आहे की उबाटानं वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे निर्णय घेतलेले। महाविकास आघाडी त्यांनी लोकसभेपूर्वी स्थापन केली होती, त्यानंतर त्याच महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी विधानसभा लढवली आणि लोकांनी त्यांना नाकारलं। आजही ते जरी भाऊ असू द्या किंवा महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष असू द्या, ते जर एकत्रितपणे आले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही। आम्ही महापालिका, मुंबई महापालिकाच नव्हे तर राज्यातील सर्व महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल। तयारी अतिशय जोरात आहे। आम्हाला कुठलाही काही फरक पडत नाही। जर तर राजकारण चालत नाही, एकत्र आले तर काय होईल, नाही आले तर काय होईल, येतील तेव्हा बघू। पण भाजपची तयारी, आमची महायुतीची तयारी जी आहे ती आमची पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे। मुंबईमध्ये काही तुम्ही करा, लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदेसाहेबांवर आहे, अजितदादांवर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी काही गर्जना केल्या, काही म्हटलं तर 2 महिन्यानंतर दूधचं दूध पाणीचं पाणी